हे असं सारण भरलं की ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं. अच्छा. पूर्ण शेवटपर्यंत पोळीमध्ये. आणि पॅन तापत टाकले का आधी? हो. आणि मग ती पोळी छान असे हे करून घ्यायची लाटून. गुळपोळी कळते बरं का, म्हणजे छान गुळपोळीच्या पोळ्या होतात तयार. लाटायलाही सोपं जातं. आपल्याला हवी तशी पोळी करता येते. गूळ सगळीकडे पसरतो व्यवस्थित आणि पोळी मग फुटत पण नाही. त्यांना मंडळी गुळपोळी अशी छान लाटायची. त्या छान फुटतच मनापासून. हे तू किती वर्ष करते साई? 40 वर्ष झाली गेली. बापरे. आणि मी जवळजवळ माझ्या जन्मापासून खाते त्या सेम अप्रतिम आणि छान चवीच्या अशा मस्त होतात तिच्या तशाच आहेत. दिसेल मला गुळपोळी अशी छान सगळीकडे सारण भरलेली पोळी शेवटपर्यंत सारण गेलं की ते बरं वाटतं. मला तर असं वाटतंय प्रेक्षकांना खाता पण आली असती ना तर बरं झालं असतं, तुझ्या हाताची चव कळली असती. कडून अशी छान हे काठ दिसायला लागले ना सारण, हे असं होतंय. अच्छा. हां बरोबर. आतमध्ये गुळ दिसतो. आता थोडंसं परतायचे. हलक्या हाताने अशी छान परतली की ती फुटतही नाही आणि सगळीकडे गुळ पसरतो. मला असं झालंय कधी एकदा पोळ्या होतात आणि कधी खाते मी तूप घालून. आणि छान आता पोळी तयार झाली. मस्त. मी तेच म्हटलं एवढे छान केले तुझ्याकडे तर म्हटलं प्रेक्षकांबरोबर शेअर करूया. तर मंडळी येत आहे ना गुळपोळी खायला, या लगेच, वाट बघतोय.